वर्ध्यामधील ओबीसी मेळाव्याला भुजबळ येणार नसल्याची माहिती मिळते। प्रकृती अस्वस्थ्यामुळे छगन भुजबळ मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीयेत। ओबीसी महाएल्गार मेळाव्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय आणि आता याच मेळाव्यामध्ये छगन भुजबळ येणार नसल्याचं कळतंय। प्रकृती अस्वस्थ्याचं कारण या ठिकाणी समोर आलेलं आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। तुषार, प्रकृती अस्वस्थ्याचं कारण दिलं जाते छगन भुजबळ यांच्याकडून, काय माहिती आहे? निश्चितच अमोल, छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडे जी माहिती दिली गेली त्यानुसार सकाळपासून त्यांची प्रकृती बरी नाही, त्यामुळे ते आज मुंबईला जाणार आहे। वर्धे येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याला ते उपस्थित राहणार नाही आहे। जर का तुम्ही व्यासपीठावर ते दृश्य बघितलं तर वर्धेचे जे खासदार आहे रामदास तडस यांचं सध्या भाषण सुरू आहे। या व्यतिरिक्त इतर ओबीसी नेते आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहे। शेंडगे असेल किंवा महादेव जानकर असेल, सोबतच बबनराव तायवाडे असेल, इतर सर्व नेते पाहायला मिळत आहे। मात्र जे प्रमुख कारण आपल्याला या संपूर्ण मेळाव्याकडे छगन भुजबळ देखील फारसे उत्सुक नसल्याचं दिसतं, ते मध्ये आज मेळाव्यामध्ये असणारी गर्दी। आता बघा, मेळावा संपण्याची वेळ आहे, मात्र जर का तुम्ही अवतीभोवती या खुर्च्या बघितल्या ना तर संपूर्ण खुर्च्या खाली आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 25,000 नागरिक इथे येईल असं सांगितलं जात होतं, मात्र मेळावा संपण्याच्या वेळेस साधारण 500 जवळपास इथे नागरिक उपस्थित असेल असं आपल्याला चित्र दिसत आहे। आणि मोठ्या संख्येने पाठीमागे जरी तुम्ही बघितले ना तर पूर्णतः साधारण 90% खुर्च्या आपल्याला खाली असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे ओबीसी समाजानेच या मेळाव्याकडे पाठ फिरवली असं दिसतं। कुठेतरी ओबीसीचा छगन भुजबळांचा हा मेळावा वर्धेतला फसला असं बोललं जात आहे। मात्र नेत्यांची सध्या भाषणं सुरू आहे, जितके लोक आले तितक्या नेत्यांना इथे उपस्थित नेते मार्गदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र निश्चित सध्या तरी छगन भुजबळ इथे येणार नाही आणि शेवटचं भाषण या मेळाव्यातलं प्रकाश शेंडगे यांचं होणार आहे आणि त्यानंतर हा मेळावा संपला असं सांगण्यात येईल। आज छगन भुजबळ हे मुंबईला जाणार आहे, परत सोमवारला ते हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला येणार आहे। जेव्हा नागपूरला आल्यानंतर त्यांना या संपूर्ण मेळाव्या संदर्भात पत्रकारांकडून देखील प्रश्न विचारले जाईल आणि त्यांना देखील या मेळाव्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागेल की इतक्या मोठ्या संख्येने या मेळाव्याचं आयोजन केलं, मात्र ओबीसी समाजाने याकडे पाठ का फिरवली? अमोल, निश्चितच या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर वर्ध्यामधल्या ओबीसी मेळाव्याला छगन भुजबळ हे येणार नसल्याची माहिती आता मिळालेली आहे। प्रकृती अस्वस्थ्यामुळे भुजबळ मुंबईला परत जाणार आहेत, परंतु 25,000 लोक या मेळाव्याला येतील असं बोललं जात असताना फक्त 400 ते 500 जण सध्या या मेळाव्याला उपस्थित आहेत आणि आता हा मेळावा संपण्याच्या मार्गावरती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।